आषाढी एकादशी 2026 संपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थ. जय 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 रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी, भगवान श्री हरी विष्णू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. चला तर आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक एकादशी येतात, परंतु त्या सर्वांमध्ये आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र, शुभ आणि पुण्यदायी मानली जाते. या दिवशी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत अनेक किलोमीटर पायी चालत पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी पोहोचतात. भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा हा दिवस प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या भक्तांना वर्षभर एकादशीचे व्रत करणे शक्य होत नाही, त्यांनी श्रद्धेने आषाढी एकादशीचे व्रत केल्यास अनेक एकादशीच्या व्रताचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व दिले जाते. आता जाणून घेऊया 2026 मधील आषाढी एकादशीची तिथी आणि उपवास सोडण्याची वेळ. यावर्षी आषाढी अर्थात देवशयनी एकादशी शनिवारी दिनांक 25 जुलै 2026 रोजी आहे. एकादशी तिथीचा प्रारंभ शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:12 होईल. एकादशी तिथीची समाप्ती शनिवारी 25 जुलै रोजी सकाळी 11:34 होईल. परंतु उदय तिथीनुसार शनिवारी दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचे व्रत केले जाईल आणि रविवार 26 जुलै रोजी द्वादशीच्या शुभ मुहूर्तावर पूजा करून उपवास सोडावयाचा आहे. मित्रांनो, पारणे म्हणजे काय? अनेकांना हा प्रश्न पडतो. पारणे म्हणजे एकादशीचा उपवास द्वादशीच्या दिवशी शास्त्रानुसार योग्य वेळी भगवान विष्णूंची पूजा करून सात्विक अन्न ग्रहण करत उपवासाची सांगता करणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? तर याचे कारण असे की या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योगनिद्रेत जातात. याच दिवसापासून आपल्याकडे चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील 4 महिने जप, तप, साधना, दान, व्रत, नामस्मरण आणि सात्विक जीवन जगण्याला विशेष महत्त्व दिले जाते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे त्या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशी हा केवळ उपवास करण्याचा दिवस नाही, तर आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेष, अहंकार आणि आपल्या डोक्यात वाईट विचार दूर करून परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी शक्य तितका वेळ आपण भगवान श्री हरिविष्णू, विठ्ठल आणि तुळशी मातेचे नामस्मरण करावे. जर पंढरपूरला जाणे शक्य नसेल तर घरातच श्रद्धेने, भक्तिभावाने विठ्ठलाची पूजा केलीही तरीही तेवढेच पुण्य मिळते. मित्रांनो, पुढे आपण जाणून घेणार आहोत उपवासाचा खरा अर्थ काय आहे, का उपवास करतो, उपवास कसा करावा, उपवास कोणी करू शकतो, उपवासात काय खावे, कोणते पदार्थ टाळावेत, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात. तसेच या दिवशी कोणता मंत्र जपावा, कोणत्या पोथीचे वाचन करावे, कोणते दान करावे, कोणते दान केल्याने श्री भगवान विष्णू प्रसन्न होतात,
याचीही संपूर्ण माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उपवास म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी अनेकांना वाटते की दिवसभर काही न खाता खाणे म्हणजे उपवास. पण शास्त्रात उपवासाचा अर्थ खूप सुंदर सांगितलेला आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ राहणे म्हणजे उपवास. त्याच्या भक्तीत मन रमवणे आणि दिवसभर सात्विक विचार ठेवणे याला उपवास म्हणतात. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त अन्नाचाच त्याग करून चालत नाही, तर मन, वाणी, आपले शब्द आणि आपले कर्मही शुद्ध ठेवले पाहिजेत. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शक्य असल्यास त्या दिवशी आपण पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत आणि देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू, श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मनोभावे पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा, तुळशीपत्र अर्पण करावे, भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा किंवा कोणी 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा हा जप करू शकतो. वेळ मिळाल्यास विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेचे वाचन किंवा श्री हरी विठ्ठल या नामाचा नामजप करावा. मित्रांनो, या दिवशी शक्य तितका वेळ मोबाईल, TV किंवा इतर व्यर्थ गोष्टींपासून दूर राहून देवाच्या भक्तीत घालवावा. आता पाहूयात उपवासात काय खावे. ज्यांना निर्जळी उपवास करता येत असेल त्यांनी श्रद्धेनुसार तो करावा आहे. परंतु प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, म्हणून कोणी फळाहार करतं, कोणी उपवासाला साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, रताळे, बटाटा, दूध, दही, ताक असे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार आहार घेऊ शकतात. भरपूर पाणी प्या आणि प्रकृतीची काळजी घ्या. आता पाहूयात कोणते पदार्थ उपवासाच्या वेळी टाळावेत. या दिवशी तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य, कांदा, लसूण म्हणजे तामसी पदार्थ, मांसाहार आणि मद्य यांचे सेवन टाळावे. शक्यतो रागावू नये, कोणाशीही वाद घालू नये, कोणाचाही अपमान करू नये, कारण उपवास हा केवळ शरीराचाच नसून तो मनाचाही असतो. आता प्रश्न येतो की उपवास कोणी करू शकते? लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत श्रद्धा असेल तर कोणीही उपवास करू शकते. मात्र गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, आजारी असलेले रुग्ण किंवा नियमित जी लोक औषधे घेतात त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. अशा व्यक्तींनी पूर्ण उपवास न करता फळाहार घेऊन भक्तिभावाने केलेली पूजा भगवान स्वीकारतात. लक्षात ठेवा, भगवान श्री हरी विष्णू हे उपवासापेक्षा भक्ताचा भाव अधिक महत्त्वाचा मानतात. म्हणून श्रद्धा, नम्रता आणि भक्तिभावाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीची पौराणिक कथा. पारणे कसे सोडावे, कोणते दान करावे आणि कोणत्या गोष्टी केल्याने भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. आता जाणून घेऊया आषाढी एकादशीची पौराणिक महत्त्व. पुराणामध्ये सांगितलेले आहे की
या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योगनिद्रेत जातात. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळे या काळात जप, तप, दान, व्रत आणि सात्विक जीवन यांना विशेष महत्त्व दिले जाते. तर महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरची वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरला पोहोचतात. ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. इथे कोणी लहान नसते, कोणी मोठे नसते, सगळे त्या भक्तीच्या वातावरणात भक्तिमय होऊन जातात. मित्रांनो, प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य नसते, पण त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. तुम्ही घरात राहूनही भगवान विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा करू शकता. श्रद्धेने केलेली प्रार्थना भगवान नक्कीच ऐकतात. पारणे कसे करावे? एकादशीचा उपवास द्वादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर सोडावा. सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान श्री विष्णूंना आणि श्री विठ्ठलांची पूजा करावी. तुळशीला पाणी अर्पण करावे आणि नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, फळदान किंवा आपल्या ऐपतीनुसार वस्त्रदान करावे. त्यानंतर सात्विक भोजन करून उपवास सोडावा. अनेक घरांमध्ये या दिवशी पुरणपोळी, शिरा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार विशिष्ट भाजी किंवा साधे सात्विक भोजन करून पारणे केले जाते. आपल्या घरातील परंपरेनुसार ते तुम्ही करू शकता. या दिवशी कोणते दान करावे? तर या दिवशी अन्नदान, पाण्याचे दान, तुळशीचे दान, धार्मिक ग्रंथ, वस्त्र किंवा आपल्या ऐपतीनुसार गरजू व्यक्तींना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. मात्र दान हे नेहमी स्वेच्छेने आणि अहंकार न ठेवता करावे. तर मंडळी, आषाढी एकादशीचा हा उपवास केवळ उपवासाचा दिवस नाही, हा आपल्या मनाला शुद्ध करण्याचा, नामस्मरण वाढवण्याचा आणि आपल्याला भगवान अनेक घरांमध्ये या दिवशी पुरणपोळी, शिरा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार विशिष्ट भाजी किंवा साधे सात्विक भोजन करून पारणे केले जाते. आपल्या घरातील परंपरेनुसार ते तुम्ही करू शकता. या दिवशी कोणते दान करावे? या दिवशी अन्नदान, पाण्याचे दान, तुळशीचे रोप, धार्मिक ग्रंथ, वस्त्र किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. मात्र दान हे नेहमी स्वच्छतेने आणि अहंकार न ठेवता करावे. असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.